तर आज फायनली नवीन घरामध्ये नवीन सोफ्याचं आगमन झालेलं आहे. खूप दिवसापासून मी वाट बघत होते की नवीन सोफा कधी येईल. आम्ही एव्हरी संडे प्रत्येक संडेला जाऊन सर्च करत होतो. मला जसा हवा होता तसा सोफा फायनली मिळाला. नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे रविवार आणि सकाळी सकाळी आज इडलीचं बॅटर उठल्यानंतर चेक केलं तर खूप छान फुलून आलं होतं. लगेचच साईडला मशीन लावली, कारण ओमचे शाळेचे कपडे वगैरे असतात तर सकाळी सकाळी धुतले तर दिवसभरामध्ये छान असे वाळून जातात. मी चहा घेतला. ओम आतमध्ये झोपला होता, हॉलमध्ये येऊन लोळायला लागला. आज निवांत आहे त्यामुळे उशिरा आंघोळ करेल. चहा घेतला आणि मी मस्त अशी इथे येऊन बसले चहा घेऊन. घरामध्ये इतकी धूळ येते, शेजारी कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे मला ना थकून जाते मी आता घर साफ करता करता. इतकं मोठं घर झालं आहे आणि ते साफ करणं माझ्याच्याने नाकीनव झालं आहे. पण मी म्हटले होते तुम्हाला की मी मेडचा विचार करते आहे, तर आता एक ताई येऊन गेलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं आहे. तर त्या म्हटल्या माझं एक काम बंद होणार आहे, ते बंद झालं की मी तुमच्याकडे सुरू करेल. म्हटलं ओके, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या, पण माझ्याकडे काम सुरू करा. तर आता मी पटकन असं यामध्ये जेवढं मला हवं आहे तेवढं मी इडलीचं पीठ काढून घेतलं आणि बाकीचं मी ठेवून दिलेलं आहे. आणि जे हवं आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मीठ वगैरे हे करून मी इडलीचे कुकर्स लावायला घेतले, कारण मम्मी पप्पा येणार आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. जेव्हा मी पहिल्यांदा ब्लाऊजचा कोर्स केला, म्हणजे मी जस्ट असा विचार केला होता की आता माझा वेळ जात नाही आहे आणि मी जॉबही करू शकत नाही आहे, तर अशा वेळेस मी काय करू शकते हा मी विचार कंटिन्युअसली करत होते. तर मग माझ्या डोक्यात आलं की मी 10वी झाल्यानंतर एक साधारणतः 8 ते 10 दिवसाचा मी कोर्स केला होता की जो गव्हर्मेंट अप्रूव्ह होता. आणि बघा तुम्हाला पण माहिती असेल की असे छोटे छोटे कोर्सेस असतात नाही का, नगरसेवक वगैरे, ते त्यांच्या ह्याच्या अंडरमध्ये ते गव्हर्मेंटचे कोर्सेस घेतले जातात. तर तसा एक कोर्स मी केला होता की ज्यामध्ये मला थोडंफार ब्लाऊजचं माहिती होतं, म्हणजे तेव्हा मी ब्लाऊज पण शिवले होते. पण आयुष्यात कधी परत करायची वेळ येईन असं कधी वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, परिस्थिती बरोबर झुकवते, आणि ते झुकवलं आणि ती वेळ आली होती माझी. मी विचार केला की आत्ता मी काहीतरी केलं पाहिजे, ॲटलिस्ट सुरुवात तर केली पाहिजे. कारण माझ्या डोक्यामध्ये ना, जसं म्हणतो ना आपण रिकामं डोकं शैतानाचं घर असतं, सेम झालं होतं की माझं डोकं खराब होत होतं आणि मला सुचत नव्हतं की मी काय करू. कारण आम्ही फायनान्शियली इतके कोलॅप्स झालो होतो की नरेंद्रकडे मला बघवतच नव्हतं. आणि ते पण नोकरी करत होते, सो त्या नोकरीतून किती किती कमावणार. कधी कधी असं वाटायचं की अरे मी एवढी शिकली आहे तरी मी काहीच करत नाही आहे. मग मी विचार केला की चला आता एखादा छोटासा कोर्स वगैरे करूया. तर जवळपासच एक ताई होत्या ज्यांच्याकडे माझ्या मम्मीने ब्लाऊज शिवायला दिले होते. मम्मीसोबत मी एकदा गेले होते, तर तिथं पाहिलं होतं की मी त्या क्लास घ्यायच्या. मग मी एक दिवस अशीच फिरत फिरत एकटीच गेले आणि विचारून आले, कारण नरेंद्रांनासुद्धा हे पटणारं नव्हतं. बाकी कोणाचा तर विषयच नव्हता, पण नरेंद्रांनाच मुळात पटणारं नव्हतं की तू एवढं छान शिक्षण केलं आहे, तू खूप छान नोकरी करू शकते. पण आत्ता परिस्थिती अशी होती की मी घराच्या बाहेरही पडू शकत नव्हते. तर मी जाऊन कोर्सची वगैरे चौकशी करून आले. म्हणजे कोर्स नव्हताच ॲक्च्युली. त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जेवढ्या दिवस शिकायचं तेवढ्या दिवस तुम्ही शिकू शकता आणि महिन्याला काहीतरी 2-2,500 रुपये. तर मी म्हटलं ठीक आहे ना, 1 महिना तरी जाऊन बघेल, पटलं तर कंटिन्यू करेल, जमलं तर कंटिन्यू करेल अशा हिशोबाने. आणि मी तो विचार केला, कारण तेव्हा ती कोर्सची फी भरण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. खरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, जसं कदाचित आत्ता ह्या गोष्टीतून आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी मैत्रीण जातच असेल. म्हणजे ती गोष्ट मी फील केली आहे ना, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांची दुःख समजू शकते. म्हणजे तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टीतून गेली आहे 2017-18मध्ये. आणि मग तेव्हा मी असा विचार केला की मम्मीला म्हटले की असं असं मला कोर्स करायचा आहे. तर मम्मी तर काय बाबा, मम्मी खुशच होती, कारण तिचं स्वप्नच होतं की मी असंच काहीतरी करावं, स्वतःचा व्यवसाय करावा, मस्त स्वतःच्या पायावर उभं राहावं. बाहेर जाऊन नोकरी करणं खरंच इतकं सोपं असतं, कारण तिचं पहिल्यापासून हेच म्हणणं होतं की बाहेर जाऊन नोकरी केलीस ना तर तुझी खूप दगदग होईल. आणि ही पहिल्यापासून मला तेच म्हणायची आणि मम्मी खुश झाली. मम्मी म्हटली
ठीक आहे, मी देते पैसे. मम्मीनं म्हणजे अगदी मी तुम्हाला खरी गोष्ट सांगते, पहिल्यांदा कोर्स केला तेव्हा मम्मीनं माझ्या पैसे दिलेले आहेत आणि मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही ती गोष्ट. आणि सुरुवात झाली, मी कोर्सला जायला लागले. नरेंद्र खूप चिडचिड करायला लागले की कशाला काय. मी म्हटलं बघा, मी माझ्या समाधानासाठी करते आहे, मला करमत नाही, माझा वेळ जात नाही, डोक्यात काहीतरी विचार येतात, त्यापेक्षा मी काहीतरी करते आहे ना, असं समजा तुम्ही की मी माझा फक्त वेळ घालवते, माझा टाईमपास करते मी. सेम झालं. महिना झाला, 2 महिना झाला. 2 महिन्यात मी बऱ्यापैकी शिकले. नंतर असं वाटलं की टाईमपास होतो आहे खूप. मग मी तो विषय सोडून दिला. मग मी हळूहळू थोडंसं ब्लॉग असतात बघा, जे ब्लॉग असतात, ॲक्च्युली हे ब्लॉग असतात, व्लॉग, ते ब्लॉग असतात. तर त्याच्यावरती मी गुगलवरती वगैरे सर्च करायला लागले की इंग्लिशमध्ये बऱ्याचशा ब्लाऊजच्या नोट्स वगैरे गुगलवरती अवेलेबल असायच्या. आता मला माहीत नाही तुम्ही किती जणींनी काय सर्च केलं असेल, पण खूप अशा गोष्टी मी सर्च केल्या. त्याच्यातून मी बरंच नॉलेज घेतलं. मी इतकं रीडिंग केलं, त्यामध्ये खूप खूप गोष्टी वाचल्या, कारण माझ्याकडे खूप वेळ असायचा. आणि एकदा एक रिलेटिव्ह आमच्या घरी आले. मला नाव नाही घ्यायचं आहे, कदाचित ते व्हिडिओसुद्धा बघतील. एक रिलेटिव्ह घरी आले आणि मी अशीच ब्लाऊज कटिंग करत बसले होते आणि त्यांनी डिरेक्टली मला असं म्हटलं, अरे काय हे चिंध्या जोडायचं काम करते. मला इतकं फील झालं, मी काय सांगू तुम्हाला. म्हणजे अक्षरशः 2 मिनटं माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी ते त्यांना दाखवलं नाही. ठीक आहे ना, आज माझ्यावरती वेळ आहे आणि ही वेळसुद्धा निघून जाईल, पण समोरच्यानी हिणवणं इतकं गरजेचं नव्हतं. आणि त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली मला, लव्ह मॅरेज करून तुझं वाटोळं करून घेतलं आहेस तू. मला खूप वाईट वाटलं. नरेंद्र पण माझ्यासमोर होते. त्यांना तर किती वाईट वाटलं असेल ह्या गोष्टीचं, पण तरी पण मी धीर सोडला नाही. कदाचित ही वेळ माझी वाईट आहे आणि ही वेळ निघून जायला थोडासा वेळ तर लागेलच ना. आणि जर वेळ बदलायची असेल ना, तर आपल्याला प्रूफ करावं लागेल स्वतःला. आणि ती गोष्ट माझ्या कायमस्वरूपी मनामध्ये घोळत राहिली आणि मी कंटिन्युअसली काम करायला सुरुवात केली. आणि अशी झाली खरी सुरुवात. इथून पुढे मी काय केलं हे अजून पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. चला मग आजचं रुटीन शेअर करते. इडली वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर आजचा दिवस आहे माझ्या झाडांचा, म्हणजे ओव्हरऑल माझ्या फॅमिलीचा. तर फॅमिलीमध्ये माझ्या झाडंसुद्धा येतात. तर माझं हे मनी प्लॅन्ट आहे, हे मी आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि मी प्रॉपर प्लॅन केला आहे. मी सोफा जर घेईल तर मी हा अकॉर्डिंगली सोफा घेईल असं वगैरे सगळं ठरवलं आहे. पण आता बघूया कितपत काय गोष्टी होतात. मग मनी प्लॅन्टवरती खूप धूळ बसली होती आणि ती पानं पुसून जाणार नव्हती. म्हटलं चला आज अंघोळच घालूया. डिरेक्टली मनी प्लॅन्टचं झाड उचललं आणि बाथरूममध्ये नेलं आणि खूप असं पाणी शिंपडलं आणि तिथंच ठेवलं, कारण पानांवरचं पाणी वगैरे गळेल. आणि बाहेर आणल्यानंतर थोडा वेळ तिथंच ठेवलं. नंतर म्हटलं सूर्यप्रकाशात नेऊन ठेवता येईल. त्यानंतर परत सगळी आवराआवर केली, झाडलोट वगैरे केली. नंतर मम्मी पप्पा निशित वगैरे आली. त्यांनी सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला, कारण आज दुपारनंतर आम्हाला सोफा आणायला जायचं होतं. आणायला म्हणजे बघायलाच जायचं होतं. मला जसा पटेल आणि मला जसा आवडेल, मला जसा हवा आहे आणि तो शिवाय बजेटमध्ये हवा आहे, ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसणारा सोफा आम्हाला घ्यायचा होता. नरेंद्रांसाठी मी इथे एक भाकरी बनवली होती, कारण त्यांना इडलीवरती त्यांचं पोट नाही भरत. तुमच्याही घरामध्ये अशी कोणतरी प्रजाती असणारच आहे की ज्यांचं इडली सांबार जरी असेल, आपल्यासाठी तो नाश्ता, जेवण, डिनर, लंच सगळं असतं, पण त्यांच्यासाठी भाजी आणि भाकरी हे खूप इम्पॉर्टंट असतं. आमच्या घरामध्ये पण एक माणूस असं आहे, म्हणजे ॲटलिस्ट नरेंद्र तरी आहेत, त्यांना भाकरी ही लागतेच. इडली सांबार ते नंतर खाणार होते. सो त्यांनी भाकरी चुरून इथे ताटामध्ये घेतली होती आणि मी त्यांना म्हटलं, काय बाबा असं. त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही गेलो हंडेवाडीला. जे पुण्यात राहतात त्यांना माहिती असेल, आम्ही बरेच मॉल फिरलो, खूप मॉल फिरलो, खूप कॉस्टली आणि जसं मला हवं होतं त्या रेंजमध्ये अजिबातच नव्हते. मग फायनली वैतागून एका छोट्या शॉपमध्ये आलो आणि तिथं मला हा सोफा आवडला आणि शिवाय तो बजेटमध्ये देखील होता आणि त्यात मी बार्गेनिंग करून तो अगदी माझ्या बजेटमध्ये बसवला आणि तो लगेचच तिथे त्यांना पॅक करायला सांगितलं, कारण माझ्याकडे तेवढे पेशन्स नव्हते की मी तो बनवून वगैरे घेईल. आणि फारसा खराब वगैरे झालेला नव्हता, कारण बरेच जणं म्हणतात ना की शोरूममध्ये जो शोपीसला लावलेले असतात ना सोफे, तर ते शक्यतो घ्यायचे नाही, कारण ते खराब झालेले असतात. पण मला वाटलं नव्हतं, मी पूर्ण चेक केला तर तो काही एवढा खराब झालेला नव्हता. मला आवडला. मी डायरेक्टली त्यांना म्हटलं पॅकिंग करा आणि गाडीत भरा.
इथं ऑन दी स्पॉट मी तो फायनल केला आणि आम्ही आलो. तर इथे तुम्हाला दाखवते मी हंडेवाडी रोडला. तर कोंढव्यामध्ये आम्ही हा सोफा घेतलेला आहे. याचं बोर्ड पण आहे बघा, तुम्हाला कोणाला ट्राय करायचं. खरंच स्वस्त सोफे आहे आणि तिथली माणसं पण खरंच पोलाइटली आहेत, म्हणजे गरज असल्यासारखं काम करतात. नाहीतर आम्ही मॉलमध्ये गेलो होतो, अक्षरशः तुम्हाला सांगते बिलकुल गरज नसल्यागतच त्यांचं चाललं होतं. लेबल्स वगैरे लावले होते सोफ्यांना आणि कुणीही येऊन विचारतसुद्धा नव्हतं की साधं तुम्हाला कसा सोफा हवा आहे, तुमचं बजेट काय आहे, काय रिक्वायरमेंट आहे, काही म्हणजे काही नाही. इथे तरी बऱ्यापैकी ह्यांच्याशी बोलल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या, क्वालिटी, मटेरियल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अनुसरून मग त्याची किंमत तेवढी असेल ह्या हिशोबाने मग आम्ही सोफा घेऊन आलो. तर आलो, सोफा काही लिफ्टमधून वरती जाईना. मग नंतर सोफ्याचे एक साईडचे 2-2 पाय काढून मग सोफा लिफ्टमधून नेला. फायनली जिन्यानं न्यायचा पण विचार केला, पण मजुरी लागली असती, ह्या लोकांना जास्त पैसे द्यावे लागले असते आणि त्यांनाही कष्ट पडले असते. त्यामुळे वॉचमॅनशी बोलून वॉचमॅनला सांगितलं, 2-2 पाय काढले त्याचे आणि अशा पद्धतीने हा सोफा घरी आणलेला आहे. सो फायनली एक आणला आहे, त्यानंतर दुसरासुद्धा सोफा आणला आहे. सो कसा वाटला हा सोफा मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर प्रचंड आवडला, कारण माझं जे हॉलमधलं फर्निचर होतं त्याला मला थोडासा मॅच करणारा आणि ऑफ व्हाईट कलरचाच हवा होता, कारण त्यात तो थोडासा रिच लुक देतो. आणि हे झाड जे आहे, हे प्लांट, हे मी आर्टिफिशियल प्लांट मिशोवरून मागवलं होतं, जे माझ्या चप्पल स्टँडमध्ये होतं, कारण आज आम्ही दिवसभर घरी नव्हतो. तर ते मी चेक केलं, तर मला त्याची क्वालिटी काही इतकी छान नाही वाटली. मग ते नंतर मी रिटर्न केलं, तर त्यातली काही पानं पडली होती, तर ती मी इथं अटॅच करत होते. त्यानंतर आज ओम खूप खुश होता, कारण त्यालासुद्धा सोफा खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो, कारण हॉल खूप रिकामा वाटत होता. त्यानंतर मस्त असं मी बटाट्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी असं साधंसुधं पटकन होणारं असं जेवण केलं, कारण खूप उशीर झाला होता आम्हाला यायला. आणि नेहमीचा आमचा ऑलवेज फेवरेट देऊळबंद पहिला पार्ट आम्हाला नेहमी बघायला आवडतो. कधी पण आठवण आल्यानंतर आम्ही पाहतो. तुम्हालासुद्धा येते का ह्या पिक्चरची आठवण, आणि हा पिक्चर तुम्हाला आवडतो का? कारण आम्हाला तिघांनाही आवडतो आणि आम्हाला कधीही आठवण आली, समोर दिसलं तरी आम्ही हा पूर्ण पिक्चर रिपीट पाहतो, कधीच बोर होत नाही. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत. बाय एव्हरीवन.